brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। ये वहां पे लगाया जाएगा, ये अभी बैकअप में है और हमें ये बताया गया जो ये मशीन बनाने वाली कंपनी है बेल कि इसकी जरूरत शायद ही कहीं पड़ेगी। उन्होंने 140 यूनिट हमारे लिए भेजे हुए हैं। हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही। ईव्हीएम मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे म्हणजे हे दाखवावं, सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीये निवडणूक आयोग। जे त्यांना हवंय ते करतायत। जैसे बाकी ईवीएम रहते उस तरह से ही रहेगा, तो इसकी जरूरत शायद नहीं पड़ेगी। फिर भी बैकअप ऑप्शन के लिए ये यूनिट पहली बार अगर आपातकालीन परिस्थिति निर्माण हो जाए तो यूज की जाएगी। सरकारला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग आहे का? त्यांना ज्या काही सुविधा हव्या आहेत आता सरकारला त्याच्यासाठी म्हणून आता निवडणूक आयोग काम करते का? हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पुढच्या काही तासांमध्ये मतदान सुरू होणार आहे, परंतु त्यापूर्वीच मतदान प्रक्रियेत पाडू नावाचं नवं यंत्र वापरण्यावरून मुंबईत वाद सुरू झाला आहे। महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्यास पाडू म्हणजेच प्रिंटिंग ॲक्सेलरी डिस्प्ले युनिट हे नवीन मशीन वापरलं जाणार असल्याची घोषणा केली। आता यावरच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगावर जोरदार आरोप केले। दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पाडू मशीनचा वापर रोखण्यात यावा या मागणीसाठी निवडणूक आयोगाला सुद्धा पत्र लिहिलं आहे। त्यामुळे आता पाडू नावाचं मशीन नेमकं काय आहे, त्याचा वापर कसा केला जातो, तसेच राज ठाकरेंचे नव्या मशीनवर आक्षेप नेमके काय आहेत आणि ठाकरेंच्या आरोपांना भारतीय जनता पार्टीने काय उत्तर दिलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहेत। पाडू मशीनच्या वापरावरून वाद का सुरू झालाय हे समजून घेण्यापूर्वी पाडू मशीन म्हणजे नेमकं काय आहेत ते सुरुवातीला पाहूयात। पाडू म्हणजे प्रिंटिंग ॲक्सेलरी डिस्प्ले युनिट हे छोटं अतिरिक्त यंत्र आहे जे कंट्रोल युनिटला जोडलं जाईल, ज्यामुळे मतदारांना मतदान प्रक्रियेची अधिक आणि स्पष्ट माहिती मिळेल असा दावा पालिका आयुक्तांचा आहे। मतदान सुरू असताना जर कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाला तर त्यावेळी पाडू मशीन वापरलं जाणार आहे। कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला तर पाडू मशीन संबंधित माहिती डिस्प्ले करेल, परंतु व्हीव्हीपॅट मशीनमध्ये जशी पावती दिसते तशी पावती पाडू मशीनमध्ये दिसणार नाही आहे। म्हणजे एक प्रकारे तांत्रिक बिघाडावेळी बॅकअप मशीन म्हणून पाडू मशीनचा वापर केला जाऊ शकतो। पाडू मशीन मतदान केंद्रातील रिटर्निंग ऑफिसरकडे असेल, परंतु ते संपूर्ण मुंबईत सरसकट वापरलं जाणार नाही आहे। केवळ आपत्कालीन स्थितीत पाडू मशीन वापरलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। 12 जानेवारीला महापालिका आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेत पाडू मशीन वापरलं जाणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। त्याची माहिती देताना त्यांनी पाडू मशीन कसं असतं ते मुंबईकरांना दाखवून दिलं होतं। पाडू मशीन कसं काम करतं, ते कुठे कुठे वापरले जाईल याची माहिती देखील त्यांनी 12 जानेवारीला दिली होती। कंट्रोल यूनिट किस वजह से काम डिस्प्ले उसका अगर नहीं हो सकता है तो ये एक इंस्ट्रूमेंट है, ये भी कंट्रोल यूनिट ही है एक्चुअली, सेम टू सेम रिप्लिका है। ये बैकअप रहेगा, इसको इट इज बीइंग कॉल्ड एज अ पाडू प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले यूनिट। तो ये वहां पे लगाया जाएगा, ये अभी बैकअप में है और हमें ये बताया गया जो ये मशीन बनाने वाली कंपनी है बेल कि इसकी जरूरत शायद ही कहीं पड़ेगी। उन्होंने 140 यूनिट हमारे लिए भेजे हुए हैं। तो ये यूनिट आरओ के पास रहेगा, जैसे बाकी ईवीएम रहते उस तरह से ही रहेगा, तो इसकी जरूरत शायद नहीं पड़ेगी। फिर भी बैकअप ऑप्शन के लिए ये यूनिट पहली बार अगर आपातकालीन परिस्थिति निर्माण हो जाए तो यूज की जाएगी। याचं डेमॉन्स्ट्रेशन हे राजकीय पक्षांना याचं हे युनिट दाखवून देण्यात आलेलं आहे। हे कंट्रोल युनिटच असल्यामुळं
ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन हे कंट्रोल युनिटचंच आहे आणि कंट्रोल युनिटचं डेमॉन्स्ट्रेशन हे सर्वांना देण्यात आलेलं आहे. ते पुन्हा एक वार मतदानाच्या दिवशी मतगणनेच्या दिवशी पुन्हा एक वार सगळ्यांना देण्यात येतं. पाडू मशीन वापरलं जाणार होतं तर त्याची माहिती राजकीय पक्षांना आधी का दिली गेली नाही असा सवाल विरोधी पक्षांनी केला. हे मशीन आम्हाला का दाखवलं गेलं नाही असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाडू मशीनच्या वापरावर जोरदार आक्षेप घेतलेत. हे नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत ह्या कशासाठी आणल्या जात आहेत ह्याच्यातली अजून एक दुसरी गोष्ट, आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणलंय, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये. मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही. हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही. आणि हे नव्याने तुम्ही आता हे त्या ईव्हीएम मशीनला लावणार आहात. हे काय मशीन आहे म्हणजे हे दाखवावं सांगावं इथपर्यंत पण गेलेले नाहीयेत निवडणूक आयोग. जे त्यांना हवंय ते करतायत. ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाहीयेत. अर्थात आताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीयेत. परंतु ही कोणती प्रथा आणि हे कोणत्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती रोजच्या रोज हे कायदे बदलत आहेत. सरकारला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग आहे का? त्यांना ज्या काही सुविधा हव्या आहेत आता सरकारला त्याच्यासाठी म्हणून आता निवडणूक आयोग काम करतंय का? हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. माझी आमच्या दोन्ही पक्षाच्या सर्वच इतर राजकीय पक्षांच्या माझे सहकारी जे काम करणारे आमचे सगळे जेवढे सहकारी आहेत, शिवसैनिक आहेत, महाराष्ट्र सैनिक आहेत, या सगळ्यांना आम्हाला सांगायचे की सतर्क राहा की तुम्ही आपल्या विभागामध्ये आपल्या बूथवरती कोणकोणत्या गोष्टी चालू आहेत ह्याच्यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. हे आत्ता जे सत्ताधारी पक्ष आहेत ह्यांचे जे उमेदवार जे लोकांकडे जात आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आरोप केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालिका आयुक्त आणि निवडणूक आयोगाचा बचाव केलाय. बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत त्यांचे सगळे आरोप खोडून काढले. जेव्हा काँग्रेस उद्धवजी किंवा त्यांना असं वाटतं की आमचा पराभव होणार आहे, पराभवापूर्वीची तयारी आहे. मशीनवर दोष देणे, ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकते त्या ठिकाणी मशीनवर दोष देत नाही. ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी हारणार आहे त्या ठिकाणी आत्तापासून निवडणुकीच्या पराभवाची तयारी हे राजसाहेब उद्धवजी करतात आहे. त्यांना हे माहिती आहे की मुंबई ही विकासाला मतदान करणार आहे. देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी. हा जो विश्वास आहे हा महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेपर्यंत गेलेला आहे. त्यामुळं आता त्यांनी तयारी केली आहे. निवडणुकीचा पराजय दिसतो आहे, परवा तुम्हाला बाईट द्यावी लागेल म्हणून तयारी करतायत.